निकटवर्तीयाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे। दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलाय। लोंढे आणि खरात यांचे काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असण्याचा संशय आहे। एसआयटी टीमने दीपक लोंढेची कसून चौकशी केलेली आहे। लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे आणि लोंढेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारापर्यंत पोहोचत असल्याचीही माहिती आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। एकनाथ शिंदे जर त्या पक्षाचे नेते असतील आणि त्यांचा जर अंधश्रद्धेवरती विश्वास नसेल तर ताबडतोब रुपाली चाकणकरांपाठोपाठ त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री अशा कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास होता असं ते 8 ते 10 वेळा आपल्या बाईटमध्ये सांगतात। अहो, ज्या मंत्र्यांना ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्याच्यातला फरक कळत नाही आणि ते शिक्षण मंत्री असतात आपल्या राज्याचे। केसरकर आपल्या राज्याचे राव शिक्षण मंत्री, महाराष्ट्रातल्या थोर जनते हो। अहो, तुम्ही समजून घ्या आपण काय काय लोकांना निवडून दिलंय। दीपक लोंढे मला वाटते एक वेळचा नगरसेवक राहिलेला माणूस आहे। दीपक लोंढे हा त्यांचा अतिशय त्यांचे फायनान्शियल व्यवहार सगळे बघायचा। याच्यामध्ये अनेक लोक आहेत, एन नंबर्स ऑफ, की त्या लोकांची चौकशी होईल। तर फडणवीस सरकार उलथवण्यासाठीच काही भोंदूगिरीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। बाबाचं जे काही स्थान आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवण्यासाठी काही विधी चालले होते। ते उघड झाल्यावरती या धाडी वगैरे पडलेल्या आहेत। खरं म्हणजे आता अनेक जण सांगतायत, आता सगळे लोक पुढे आले आहेत या भोंदूगिरी विरुद्ध। हे आम्हाला आधीच माहीत होतं। अरे, तुम्हाला जर आधीच माहीत होतं मग तुम्ही त्याच्यावरती आवाज का उठवला नाहीत? दरम्यान या अशोक खरातवरती उद्धव ठाकरे सरकारचीही मेहरबानी असल्याचं समोर आलंय। खरातच्या मिरगावातील श्री शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणाचं पाणी दिलं गेलं। 31 जुलै 2020 रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला होता। शासन निर्णयानुसार वर्षाला 39,000 लिटर पाणी आरक्षित होतं। गोदावरी उजवा तट कालव्यातून पाणी पुरवठ्यास मंजुरी देण्यात आली होती। अशोक खरातचा मंत्रालयातील अधिकारी आणि सरकारमध्येही दबदबा होता का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। उद्धव ठाकरे सरकारनं खरातवर केलेल्या मेहरबानीच्या प्रश्नाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बगल देताना दिसतात। त्यांचं जे ट्रस्ट होतं त्या ट्रस्टला पाणी देण्याचा एक निर्णय घेतला गेला होता। तो निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात बघा ह्या गोष्टी आहेत ना, आता त्या अनेक गोष्टी काढाल तुम्ही। मुख्य मुद्दा काय आहे तो काल आलेला आहे, त्याच्यावरती पक्षाची भूमिका काय आहे ती मी सांगतोय। आता पाणी दिलं होतं का, झाडाला पाणी घातलं होतं का, हे मुद्दे नाही। त्यांच्या त्या संस्थेला किंवा त्यांच्या त्या ह्याला पाणी पुरवण्यासाठी देखील शासन आदेश निघाला होता। त्यांचे अजून काही लोकांची जवळीक आहे असं वाटतंय का? मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। पण त्यासाठी गरज आहे रुपाली चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याची, की रुपाली चाकणकरांनी मागच्या 10 दिवसात कुणाकुणाला फोन केले, कोण लोक असतील की ज्या लोकांनी खराताची अटक थांबवायचे प्रयत्न केले, का मुख्यमंत्र्यांना 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावावा लागला, का ही कारवाई इतक्या शांतपणे करावी लागली। तर सिन्नर तालुक्यातल्या मिरगावमध्ये आज ग्रामसभा होणार आहे। अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे गावाची बदनामी होत असल्याची भावना मिरगावच्या ग्रामस्थांची आहे। अत्याचारी अशोक खरातचं शिवनिका संस्थानचं ईशानेश्वर मंदिर मिरगावातच आहे आणि त्यामुळे आता मिरगावचे ग्रामस्थ नेमका काय निर्णय ग्रामसभेत घेणार याची उत्सुकता आहे। तर थोड्याच वेळात ग्रामसभा घेतली जाणार आहे। या सगळ्या प्रकारामुळे गावाची बदनामी होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे।
त्याबद्दल आम्हाला एक 4-5 वर्षापूर्वी अशी माहिती मिळाली होती की तो काही महिलांना इथं काहीतरी पूजेसाठी बोलवतो आणि नंतर त्यांच्या जे जोडीनं जे पूजेला येतील त्यांना बाहेर ठेवायचं आणि महिला सोबतच आतमध्ये पूजा करायची. अशी कोणती पूजा आहे की ती फक्त महिला सोबतच केल्या जाते? असा प्रकार आमच्या निदर्शनात आला होता, ऐकण्यात आला होता, म्हणून आम्ही तो पण तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस? आवाज उठवला म्हणजे काय केलं होतं? आम्ही जरा चर्चा पांगली का इथं जरा या मंदिरामध्ये जरा वेगळेच काहीतरी काळे धंदे सुरू झाले. ती गोष्ट त्याच्या कानापर्यंत गेली होती आणि आमचं खच्चीकरण केलं. पण मग तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही म्हणतात, काय कारणामुळे जेलमध्ये टाकलं त्यांनी होतं? आमच्यावर खोटा आरोप केला होता, लाईटीचे पोल आणि तारा चोरण्याचा खोटा आरोप केला होता. आणि त्यावेळेस तो खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी MSEBचे अभियंता हर्षल मांडगे यांना फोन केला, त्यांना बोलून घेतलं की या माणसांवर तुम्ही एक खोटा आरोप दाखल करायचा आहे आपल्याला. ते म्हणे साहेब असा खोटा आरोप दाखल करता येणार नाही. तर त्यांनी त्यांना प्रेशराईज केलं, मी तुझी बदली करील, असं करील, तसं करील. तो याला आमच्यावर आरोप करण्यासाठी भाग पाडलं आणि वावी पोलीस स्टेशनला आरोप दाखल करण्यासाठी गेले. तर तिथं API होते रणजित गलांडे, त्यांनी पण साहेबांना कॅप्टन खरातला विरोध केला होता की साहेब असं काही पण खोटं करता येणार नाही. तरी पण त्यांना प्रेशराईज करून आमच्यावर तो आरोप दाखल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या सांगण्यावरून राज्य महिला आयोगाच्या